कारण की पिऊला प्रॉपर दूध फिडिंग चालू आहे. दूध म्हणजे वरचं दूध चालूच आहे, पण वरचं दूध म्हणजे पावडरचं दूध चालू आहे. ते आता बंद करायचं. तुम्हाला सांगितलं 27 तारखेपासून थोडंफार आता दुसरं खायला द्यायचं आहे, पण अन्नप्राशन केल्याशिवाय ते खायला देत नसतं असं म्हणतात. त्यामुळे बाई जी आहे टायमावर खेळते. आणि बारसं याचा क्रम काय असतो? पहिले बारसं असतं, नंतर अन्नप्राशन असतं, नंतर जावळ असतं. की पहिले अन्नप्राशन असतं, नंतर बारसं असतं, नंतर जावळ असतं. मम्मी काय धरत शिकवायला लागली? काय शिकवायली मम्मी तुला? मम्मी काय शिकवायली? हा, उभं राहायला शिकवायला लागली का मम्मी? आडू नको म्हणते. आडू नमस्कार, कसे आहात तुम्ही? मजेत आहेत का? परेशानी चालू आहे. आई नाही तर आईची आठवण येते का तुला? आईची आठवण येते. आई कुठे गेली? सर्दी खूप झालेली आहे. हो, पण तुम्ही ती सर्दी जी आहे ती इग्नोर करा. बोलते की 2 मिनिटं? बोलते की सगळ्यांना? गेली मम्मी वरती गेलेली बघितली तिने. आता थोडा भोंगा ताना भोंगा. तर तुम्हाला जसं की माहिती आहे की आई काल गावाला गेलेली आहे. आणि बऱ्याचशा लोकांना वाईट कमेंट पण केले आहेत की जेव्हा म्हणजे कोमलला सोडून जायचं होतं म्हणजे तर तेव्हा आईला इमोशनल झालं आणि रोहिणीला सोडून जायच्या वेळेस इमोशनल झालं नाही. तर जाऊ द्या, त्याविषयी न बोललेलंच बरं. कारण की मी बोलतो तर मग काही वादग्रस्त विधान होतं, त्यामुळे नकोच नाही का. अजून 4 लोक शिल्लक बोलतात, त्यामुळे काही गोष्टी इग्नोर केलेल्या बरं आहे. तर आई परीला घेऊन गेलेली आहे आणि मला इथं पिऊला सांभाळायला लागतं आहे. दुकानात थोडं उशिरा जायचं आहे कारण की हे सगळं मॅनेज होतच नाही आहे. काल पण स्वयंपाक वगैरे कोमलला करायचा होता, त्यावेळेस मलाच लवकर दुकानात यावं लागलं आणि ह्या गदडीला सांभाळावं लागलं. कारण की ही गदडी झोपतच नाही लवकर. काय करा? आणि मला तुम्ही काय करा, ह्या व्हिडिओमधून नाही का हे सांगा, हे 3 गोष्टी सांगा: जावळं, अन्नप्राशन आणि बारसं. याचा क्रम काय असतो? पहिले बारसं असतं, नंतर अन्नप्राशन असतं, नंतर जावळ असतं. की पहिले अन्नप्राशन असतं, नंतर बारसं असतं, नंतर जावळ असतं. कारण जावळ असतं, अन्नप्राशन असतं, नंतर बारसं असतं. याचा क्रम सांगा मला, कारण की मला कळत नाही आहे कधी काय करा. गुढीपाडवा आलेला आहे परवाच्या दिवशी, पण मग तेच तुम्ही मला जर कधी सांगाल तर मला बरं वाटेल की बाबा चला कोणीतरी सांगितलं तर मला क्रम सांगा. आणि 3-4 फ्लॅट बघितलेत पुण्यामध्ये, तर ते देखील बघायला जायचं आहे. तर गुढीपाडवा झाल्यावर जाणार आहे 31 तारखेला किंवा 1 तारखेला पुण्यामध्ये जाणार आहे. हिनं जर काही सू केली ना तर मग अवघड आहे, कारण की मी आता जीन्स पॅन्ट घातलेली आणि जीन्स पॅन्ट ओली झाली, मला काढून ठेवावं लागेल करून. बेटा सू करू नको. हां, ती बघती माझ्याकडं की पप्पा काय काय बोलतात काय काय. आज कोमलच्या मागं खूप लगबग आहे कामाची, कारण की आई तर आजीबाई आणि कोमलच काम करते. आजीबाई तर ते आहे तिकडे म्हणा, त्या हिशोबानं. आता पिऊ जी आहे ती थोडी बसती, पण तिला पकडून बसायला लागतं, नाहीतर मग ती पडती. तुम्हाला एकदा बसून दाखवतो मी तिला. 1 सेकंड थांबा. हे बघा, इकडे बघ, नात करती का? यायलाच लागतंय. हॉटेल करती का दुनिया? का रे हॉटेल 7-12? का रे बा? ए बा, पिऊ बा, दीदी कुठे गेली? आपली दीदी नात करती का दुनिया? दीदी कुठे गेली? नको नको रडन. कुठे गेली दीदी? कुठे गेली? ए पिऊ बा, दीदी कुठे गेली? दीदी आपली. हा, आणि आमचे दादा जे आहेत ना ते काय करतात, रात्री या सोफ्यावर झोपत असतात. कारण की त्यांना इथं झोप येते. सोफ्यावर बरीच लोक सोफ्यावर झोपतात. आणि पिऊनं नाद केलेला आहे असा की ती दररोज इथं सोफ्यावर बसली की सू करून देते, आणि त्यांना आवडत नाही सू केलेलं, त्यामुळे तिथं त्याचं बाचाबाची चालूच राहते. आता इथं बसलेली का, आता इथं सू करून देणार, मी तो प्रॉब्लेम होणार. की नाही बाळा? पिऊ बा, इकडे बोल ना. काकाला कशी पाहिली तिच्या. इकडे बोल, इकडे.
तर असा काही विषय आहे हिचा. बाकी कोमलकडे जाऊया आपण आणि जरा कोमलसोबत डिस्कशन करूया काय विषय. तर पिऊ बा कुठे जायचं? आईकडे जायचं? आईकडं? तर चला मी तुम्हाला कोमल जवळ घेऊन जातो आणि मग भेटतो. मम्मी काय धरण शिकवायला लागली? काय काय शिकवायली मम्मी तुला? मम्मी काय शिकवायली? हा उभा राहायला शिकवायला लागली का मम्मी? आडवं नको म्हणते. आडो करणं उभा दिला. बसू तिला. बसू तिला. आडवं कशाला धरती आता? असं उभं धरलं. कोमल तुला माहितीये का ग पहिले जावळं असते का पहिले अन्नप्राशन असतं का पहिले बारसं असतं? बारस अन्नप्राशन. हा मग जावळ कधी काढा तुम्ही? असं असतंय का? तर मला नाही माहिती ही गोष्ट काय असतं. तर आज परीला मिस करते का? परीला तर मी पण मिस करायलो आणि तुम्ही पण मिस करायला आजच्या व्हिडिओ मध्ये. जाऊस तर काय नाही वाटलं, गेल्यावर वाटलं. तू एवढ्या वेळ बसली पाहिजे. घरातले काम कोण करेल? तुला आता बसलो मी हिला घेऊन. मग हिला झोपी घालायचं मग जरा हिला घ्यावं लागेल ना, शब्द करावं लागेल. काम कशी म्हणतात? काय म्हणताय? सर्दी झाली ना आमच्या गटोडीला. सर्दी झाली ना. पिऊला झालेली सर्दी. दवाखान्यात न्यायचं बघा. लाईट पण गेली. वॉशिंग मशीन पण पडली कोमलची. आता कपडे हाताने धुवा लागतात. नाही हो, येते लाईट. येईल का? येते लाईट. पिऊ बा ए पिवडे. पप्पा काय म्हणतात? पप्पा काय? पिवडे. पप्पा 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 पप्पा. पिऊ रडत वगैरे नाहीये. तुम्हाला असं वाटत असेल की ती आठवण आल्यामुळे रडत असेल. थोडा त्रास होतो पण एवढा नाही. आणि परी तिकडे गेली त्यामुळे कोमल जरा रिलॅक्स आहेच. कमेंट जसे करतात लोक तसे त्याच पद्धतीने रिलॅक्स आहेत. कारण की परी आणि पिहू दोघींना सांभाळणं शक्य नाही. कारण की परी काय करते माहिती का? हातकून तिच्या अशा चिमटे घेते, केस ओढणार, हात ओढणार, हे सगळं करत असते. त्यामुळं पिऊला सांभाळू शकते. आहे की नाही परी? आहे की नाही पिऊ? पिऊ बा हाय कर बेटा सगळ्यांना. हाय कर. अवघड काम चालू आहे बा पिऊचे. एवढं नको घालू. घाल एवढं कशाला घालते? काय मम्मी धरती काय? आणतील इकडे जा आता. कर तुझे काम. अन्न घेऊन 10 मिनिटं घेतो मी. आणि टाक तिला खाली. टाक खाली. टाक तिला. घे तुम्ही. टाक. जा तू. बसतो मी. घ्या पटकन आवरून. जा जा लवकर आवरा म्हणा मम्मीला. काम धंदे बघा तुमचे. काम धंदे सुधरू द्या तुम्हाला. आहे की नाही बा पिवडा? तुम्हाला पिऊ पहिल्यापेक्षा शांत दिसत असेल. कारण काय ते सांगतो. कारण की पिऊला प्रॉपर दूध फिडिंग चालू आहे. दूध म्हणजे वरचं दूध चालूच आहे पण वरचं दूध म्हणण्यापेक्षा पावडरचं दूध चालू आहे. ते आता बंद करायचं तुम्हाला सांगितलं 27 तारखेपासून. थोडंफार आता दुसरं खायला द्यायचं आहे पण अन्नप्राशन केल्याशिवाय ते खायला देत नसतं असं म्हणतात. त्यामुळं बाई जी आहे टायमावर खेळते, परत टायमावर रडते. भूक लागली की एवढं नाही रडत. पहिले कशी रडत होती बाबा. आम्ही 6 महिने कशी काढले आम्हाला माहिती आहे. तुम्हालाही माहिती असेल एखाद दिवस ती किती रडती. तर आंघोळीच्या टायमाला पण एवढी रडते. किती रडती तू? एवढं रडत असते? गदडे सगळे देव दाखवतील ना आम्हाला. आणि आज तिला आंघोळ नाही घालायची आहे कारण की आज सर्दी आणि थोडे तापेसारखं वाटत होतं. त्यामुळे अंगच पुसणार आहे फक्त. तिला काही आंघोळ घालणार नाहीये. कळालं? कळालं? हां. आणि जसं की तुम्हाला सांगितलं आई येईल आता उद्या आणि मग मी सोमवारच्या दिवशी जाईल आणि तुम्हाला दाखवेल फ्लॅट वगैरे कुठला आहे, काय आहे, कसं आहे पुण्याला. तर तुम्ही व्हिडिओमध्ये असंच बनवून राहा. तर चला तुम्ही काय करतो व्हिडिओच्या एंडिंगकडे वळतो कारण की मलाही जायचं आहे दुकानामध्ये. आजी आणि कोमल हे सगळं बघून घेईल. आई तुम्हाला आणि परी जी आहे ती ताईच्या व्हिडिओमध्ये तिकडे दिसत असेल. आणि राहिला प्रश्न सुदर्शनच्या इथं. हां काल मी तिकडे गेलो होतो. तिकडचा थोडा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल कारण की तिकडे जे आहे जावळं होतं त्याच्यात बहिणीच्या मुलाचं. तर तिकडे गेलो होतो. मी काय तिकडचा शूट घेतला नाही. अर्जंटमध्ये गेलो अर्जंटमध्ये वापस आलो. तर चला मी काय करतो आता पिऊला थोड्या वेळ सांभाळतो आणि मग जातो दुकानामध्ये
तुम्ही मला ते मी तुम्हाला कमेंट्समध्ये काय विचारलं ते सांगा मला. बाकी व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटतो तुम्हाला एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची आणि सगळ्यांना पिऊकडून परत एकदा बाय बाय. आजचा व्हिडिओ फुल्ली डेडिकेटेड पिऊसाठीच होता. तुम्ही म्हणता ना पिऊला दाखवत नाही की आज पुऱ्या व्हिडिओमध्ये पिऊच दिसली, कारण की आमचे 4 मेंबर गायब झालेले घरातून. रोहिणी, रितू, आई, परी, आम्ही 6 जण आहोत आणि आता उद्यापर्यंत आहेत. तो रोहिणी कधी येईन ते माहीत नाही, पण आई तर उद्या येणार आहे. तर चला सगळ्यांना काळजी घ्या. हो चला तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि सगळ्यांना परत एकदा बाय बाय.